हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच पेपर 2 जो आहे त्यामध्ये विज्ञान या विषयावर आधारित वेगवेगळे घटक असतात, त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. तर या विज्ञान विषयातला एक घटक प्रकाशाचे परावर्तन यावर आधारित काही सराव प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तोच घटक आपण कंटिन्यू करू आणि त्या घटकावर आधारित आणखी काही सराव प्रश्न पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकावर आधारित काही सराव प्रश्न पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते चेक करा. भाग 2 मध्ये याच घटकावर आधारित आणखी काही सराव प्रश्न पाहू. तर सुरुवात करूया या भाग 2 मधील पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न, बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी काय वापरतात? कॅलेडोस्कोप, दुर्बीण, सपाट आरसा की परिदर्शी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 परिदर्शी. आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30 अंश असल्यास परावर्तन कोन किती असला पाहिजे? 30 अंश, 90 अंश, 60 अंश की 15 अंश? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 60 अंश. कॅलेडोस्कोपमधील आरसे परस्परांशी किती अंशाचा कोन करतात? 60 अंशाचा, 30 अंशाचा, 45 अंशाचा की 90 अंशाचा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 60 अंशाचा. पुढीलपैकी वेगळा घटक कोणता? सूर्य, तारे, कंदील की काजवे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कंदील. कारण उरलेले सर्व हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. टॉर्च हा कशाचा प्रकार आहे? बिंदू स्रोत, विस्तारित प्रकाश स्रोत, नैसर्गिक प्रकाश स्रोत किंवा यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 विस्तारित प्रकाश स्रोत. कशाचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास केला जातो? कॅलेडोस्कोप, शोभादर्शी, परिदर्शी की चारूदर्शी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 परिदर्शी. 2 समांतर आरशांमध्ये एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूच्या किती प्रतिमा दिसू शकतील? 1, 2, 4 की असंख्य? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असंख्य. आपतन कोन 20 अंश असल्यास परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन किती असला पाहिजे? 20 अंश, 70 अंश, 10 अंश की 40 अंश? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 20 अंश. टिंबटिंब हा आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन असतो. आपतन कोन, परावर्तन कोन, काटकोन की आर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपतन कोन किंवा त्याला आपाती कोन असेही म्हणतात. विस्तारित स्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवल्यास मिळणाऱ्या 2 छायांपैकी फिकट छायेस काय म्हणतात? प्रच्छाया, गडद, उपछाया की अस्पष्ट छाया? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 उपछाया. टिंबटिंब करण्यासाठी परिदर्शी वापरतात. वस्त्रोद्योग व्यवसाय, आकाश निरीक्षण, वाहन चालकाला सावध की पाणबुडीमध्ये बाहेरच्या वस्तूंची टेहळणी करण्यासाठी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पाणबुडीमध्ये बाहेरच्या वस्तूंची टेहळणी करण्यासाठी. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला टिंबटिंब बिंदू म्हणत नाहीत. आपतन बिंदू, आरंभ बिंदू, आपात बिंदू की परावर्तन बिंदू? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आरंभ बिंदू म्हणत नाहीत. त्याला आपतन बिंदू म्हणतात, आपात बिंदू म्हणतात किंवा परावर्तन बिंदूही म्हणतात, पण आरंभ बिंदू त्याला म्हणत नाहीत. अनियमित परावर्तनासंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते? ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात की परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. परिदर्शीमध्ये आपाती किरण व स्तंभिका यामधील कोन किती असतो? 60 अंश, 90 अंश, 30 अंश की 45 अंश? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 तो 45 अंशाचा असतो. प्रकाशाच्या परावर्तनामध्ये आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या टिंबटिंब असतात. एकाच बाजूस, डाव्या बाजूस, उजव्या बाजूस की विरुद्ध बाजूस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ते दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. पुढील आकृतीचे निरीक्षण करून चुकीची जोडी ओळखा. रेषाखंड PQ परावर्तन पृष्ठभाग, किरण ON स्तंभिका, किरण OT परावर्तित किरण आणि किरण AO आपाती किरण? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किरण ON ही स्तंभिका
हे चुकीचं विधान आहे. कारण किरण PQ हा परावर्तन पृष्ठभाग आहे, OT हा परावर्तित किरण आहे आणि AO हा आपाती किरण आहे. पण किरण ON, N हा बिंदूच नाही, पण किरण ON ही काही स्तंभिका नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.